महापालिका युती संदर्भात शिवसेना आणि भाजपची बोलवण्यात आलेली बैठक निर्णयाविनाच आटोपली। बैठकीत सेनेनं 6 पदांवर दावा केलाय। राज्यात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती झाली। त्यानंतर सोलापूर महानगरपालिकेत देखील भाजप सेनेची युती व्हावी यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली। महापालिका परिवहन सभापती निवडीच्या अनुषंगाने भाजप सेना युतीच्या बैठकांचा जोर वाढला। बुधवारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, नगरसेवक राजकुमार हंचाटे, परिवहन सदस्य विजय पुकाळे, पालिकेतील सभागृह नेते संजय कोळी यांच्यात बैठक झाली। आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहरात भाजप सेनेची युती व्हावी, महापालिकेत भाजप आणि सेनेनं एकत्र काम करावं या अनुषंगाने शिवसेनेनं पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या समोर एक लेखी प्रस्ताव दिला। यामध्ये 2.5 वर्षांसाठी उपमहापौर पद, 1 वर्ष स्थायी सभापती पद, तर महिला बालकल्याण समिती सभापती पद आणि शिक्षण समिती सभापती पद यासह 2 झोन समित्यांची सभापती पद द्यावीत असं या प्रस्तावात म्हटलं होतं। याबाबत अधिक माहिती नगरसेवक राजकुमार हंचाटे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली। आज परिवहन समितीच्या चेअरमनच्या निवडीसाठी अर्ज भरायचं होतं। त्या निमित्तानं संपूर्ण राज्यामध्ये जर भाजप सेना एकत्र येत असतील तर महापालिकेत का नको या उद्देशाने आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि माननीय महेश अण्णांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना महेश अण्णांनी आम्हाला आदेश दिले होते की आपण शक्यतो भाजप सेना युतीच्या माध्यमातून सर्व कामकाज यापुढे व्यवस्थित करू आणि सोलापूरच्या विकासासाठी आपण एकत्र काम केलं तर आपल्याला त्याचा फायदा जास्तीत जास्त घेता येईल। आणि त्याप्रमाणे मी स्वतः आणि शहराध्यक्ष प्रताप चव्हाण या दोघांनी मिळून माननीय पालकमंत्री यांच्याशी भेट घेतलं। त्यावेळेस आपले सभागृह नेते संजय कोळी उपस्थित होते। असं त्यावेळेस एक फॉर्म्युला ठरलं होतं की परिवहन समिती चालू वर्षाचं भारतीय जनता पक्षाला सोडायचं आणि त्या ठिकाणचं पक्ष नेतेपद जे आहे ते शिवसेनेकडे घ्यायचं। आम्ही फक्त परिवहन पुरतं जर युती केलं तर हे कामकाज पुढे चांगलं होणार नाही या उद्देशाने आम्ही ज्या वेळेला महेश अण्णांच्या आदेशानुसार पालकमंत्र्यांशी चर्चा केलं त्यावेळेला शिवसेनेच्या वतीनं 2.5 वर्षासाठी उपमहापौर, महिला बाल कल्याण समिती, स्टँडिंग कमिटी, परिवहन समिती, शिक्षण समिती हे प्रत्येक 1 वर्ष शिवसेनेला देण्यात यावं अशी आम्ही मागणी केलं होतं। भाजप शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये लेखी स्वरूपात हा करार होणार असल्याचं राजकुमार हंचाटे यांनी सांगितलं। शिवसेनेच्या वतीनं लिखित स्वरूपात देण्यात आलेला प्रस्ताव पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी स्वीकारून वरिष्ठांशी चर्चा करून आपण निर्णय घेऊ असं आश्वासन सेनेच्या शिष्टमंडळाला दिलं। त्यामुळे ही बैठक निर्णयाविनाच आटोपली।